चंद्रकलाच रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। काय म्हणताय मंडळी, तुम्हाला सुद्धा छोले आवडतात पण प्रॉपर तुम्हाला टेस्ट येत नसेल हॉटेल सारखी, तर आजचे छोले आहेत तुमच्यासाठी। तर आज मी छोलेची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। तर मी इथे 200 ग्राम छोले भिजत घातले होते सकाळी। आता मी तुम्हाला त्याचीच रेसिपी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही वॉच करा, म्हणजेच तुम्हाला समजेल की ह्याच्यामध्ये काय मसाले बरोबर टाकलेत, काय झालं आहे, मिस्टेक कशामध्ये होते, ते तुम्हाला सगळं काही समजेल। तर चला आता आपण वेळ न घालवता पटकन व्हिडिओची सुरुवात करूया। मी इथे छोले घेतले आहेत आणि मी 2 ते 3 वेळा छोले धुवून घेतले आहेत, कारण ह्यातलं पाणी जे असतं त्याच्यानेच आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। तर ह्याला मी 4 ते 5 शिट्ट्या देऊन घेणार आहे कुकर मध्ये टाकून। 1 तांबे पाणी टाकून घेते आणि त्यामध्ये आपण काहीतरी असे खडे मसाले टाकूया काही। तर 1 तमालपत्र घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि 1 मोठी इलायची घेतली आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते। 1 चमचचा म्हणजे सपाट चमच आहे, मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते। आता ह्याला मी ढाकण लावून घेते। तर बघू शकता आपले छोले सुद्धा आता मस्तपैकी असे शिजवून झालेले आहेत। तर तुम्हाला आता थोडंसं मी दाबून सुद्धा दाखवते। हे बघा, मस्त आपले छोले शिजवून झालेले आहेत आणि आपण जे खडे मसाले ह्याच्यामध्ये ऍड केलं होतं, जसं की तमालपत्र, मोठी इलायची आणि दालचिनी, त्याचा स्वाद तर 1 नंबरच यायला लागला आहे ह्याच्यामध्ये। तर चला आता आपण मसाल्याची वाटण करून घेऊया। मी तुम्हाला मसाले 2 कांदे मी मोठे चिरून घेतलेले आहेत, ह्याला मी न भाजताच ह्याची पेस्ट करून घेणार आहे। आणि 2 टोमॅटो सुद्धा घेतलेले आहेत, ह्याला सुद्धा मी वाटण करून घेणार आहे पेस्ट। आणि इथे कोथिंबीर घेतली आहे, 10 ते 12 लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत, आलं घेतलं 1.5 इंच, 4 काळे मिरे घेतले आहेत, 3 लवंग घेतले आहेत। तर ह्या सर्वांचं मी एकत्र पेस्ट करून घेणार आहे, पण मी कांद्याचं वेगळं आणि हे टोमॅटोचं वेगळं पेस्ट करून घेणार आहे। चला आता आपण पेस्ट करून घेऊया। आता ह्या दोन्हीची पण मी पेस्ट करून घेतली आहे। इथे मी कांद्याची पेस्ट करून घेतली आहे वेगळी, आणि ह्याच्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, काळी मिरी, लवंग आणि टोमॅटो या सर्वांची मी एकत्र पेस्ट केली आहे। चला तर आता आपण पुढची प्रोसेस करूया। आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तर मी ह्याच्यामध्ये आता 5 टेबलस्पून म्हणजे 5 चमच मी तेल टाकून घेणार आहे। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घेऊया। तर कांदा असा थोडासा मी ह्याला भाजून घेणार आहे। ह्याला 1 ते 2 मिनिटं मी अशीच चांगलं परतून घेणार आहे। कांदा चांगला आपला परतून झालेला आहे 1 ते 2 मिनिटं। तर कलर सुद्धा आता ह्याचा चांगला चेंज झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी टोमॅटोची आणि ते सगळं पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेते। ह्याला सुद्धा मी 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे। आता कांदा आणि टोमॅटोची प्युरी सुद्धा मी चांगलं मस्तपैकी असं 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेली आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी सुके मसाले ऍड करून घेणार आहे। सर्वात अगोदर मी इथे 1 चमच धनेपूड टाकून घेणार आहे, लाल मिरची पावडर टाकून घेते मी 2 चमच, गरम मसाला टाकून घेते 1 चमच, मी हळद टाकून घेणार आहे। आता लगेच त्याच्यामध्ये मी काश्मीरी रेड चिली पावडर म्हणजे ढोबळी मिरचीची पावडर टाकून घेते अर्धा चमच। तर आता हे सुद्धा मसाले मी चांगलं परतून घेणार आहे। आता मसाले सुद्धा माझे चांगले परतून झालेले आहेत। तर सर्वात शेवट मी आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार, कारण छोले शिजवते वेळेस सुद्धा 1 चमच मीठ टाकून घेतलं होतं। आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार। आता आपण ह्याच्यामध्ये छोले सुद्धा टाकून घेऊया लगेच। मस्तपैकी असं आपल्या मसाल्यांना तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे। ह्याच्यामध्ये छोले टाकून घेते मी आता। आता मी छोले सुद्धा ह्याच्यामध्ये असं मिक्स करून घेणार आहे। आणि सर्वात शेवट तुम्ही चुकवू नका, व्हिडिओ स्किप करू नका, कारण सर्वात शेवट मी असं एक ट्रिक वापरणार आहे ज्याने आपल्या ढाबा स्टाईल छोले बनवून होणार आहे। तर आता आपण काय करायला पाहिजे, ह्याच्यामध्ये थोडेसे मी मॅश करणार आहे चणे, कारण आपली ग्रेव्ही अशी मस्त थोडीशी गाढा होईल। अगदी जास्तच आपल्याला ह्याच्यामध्ये चणे नाही हे करायचे आहेत, थोडेसे चणे फोडून घेणार आहेत।
त्याच्यामध्ये जे आपण छोले शिजवले तेच पाणी मी ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे. एकदमच मस्त असा खमंग वास येतोय आपल्या छोलेचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता. मी इथे अगदी पातळ नाही बनवणार आहे. त्याला मी 5 मिनिटं अजून गॅसवरती झाकून ठेवून 5 मिनिटं शिजवणार आहे. कारण आपल्या मसाल्याचा फ्लेवर आपल्या काबुली चण्यामध्ये मस्तच येतो. तर अशाच प्रकारे मी अशी गाढा ठेवलेली आहे ग्रेव्ही. अजून ही घट्ट होईल 5 मिनिटानंतर. तर आपले छोले आता मस्तपैकी असे शिजवून झालेले आहेत. बघू शकता अशी एकदम गाढा झालेली आहे भाजी पण. छोले मस्त आता तयार झालेले आहेत. आता आपण जे शेवटची टिप्स आहे मी तेच तुम्हाला आता दाखवणार आहे, जेणेकरून आपल्या छोलेला हॉटेल स्टाईल आपल्याला स्वाद सुद्धा भेटेल ह्याचे. तर ही आहे कसुरी मेथी. तर ह्याला मी थोडंसं रोस्ट करून घेतलंय, म्हणजे थोडंसं भाजून घेतलेली आहे. आता ह्याला आपण ह्याच्यामध्ये टाकूया. ह्याच्यानेच तर आपल्या भाजीला असा हॉटेल सारखा स्वाद येईल. ह्याला आता मी थोडंसं क्रश करते हातावरती. तर बघू शकता असं मस्त पैकी आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊया. एकदम भारी याची एकदम सुगंध तर भारीच यायला लागलीये. अशाच प्रमाणे तुम्ही सुद्धा घरच्या घरात अशी ट्राय करून बघा, सारखा स्वाद भेटेल. तर आता झालेली आहे. आता ह्याला आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया. कशी वाटली तुम्हाला ढाबा स्टाईल अशी छोले मसाला? एकदम मस्त झालेले आहेत आपले छोले. ज्याप्रमाणे तुम्हाला दिसत आहेत त्याचप्रमाणे ह्याचा स्वाद सुद्धा एकच नंबर झालेला आहे. तुम्ही सुद्धा घरच्या घरी असं ट्राय करू शकता. आणि सर्वात शेवट मी ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे, कारण ढाबा स्टाईल त्यालाच तर स्वाद येतो त्यामुळे. तर आता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.